रायगड जिल्ह्यामध्ये मनसेची पहिली उमेदवारी जाहीर। मनसेकडून नागोठणे गटातून साईनाथ धुळे मैदानात। साईनाथ धुळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहा तालुका प्रमुख। शिरूरमध्ये रांजणगाव गणपती पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून अनोखी शक्कल। गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल। नवनिर्वाचित नगरसेवकांचा भाजपचे आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार। पंढरपूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार। सांगली जिल्हा परिषदेसाठी 1046 उमेदवारी अर्जांची विक्री। मात्र अजून एकही अर्ज दाखल नाही। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 21 तारखेपर्यंतची मुदत। सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 3,76,774 मतदारांची वाढ, तर 293 नवी मतदान केंद्र। निवडणुकीसाठी एकूण 9,494 मतदान यंत्रांची व्यवस्था। सातारा झेडपी निवडणुकीमध्ये 4.25 लाख मतदारांची वाढ। जिल्ह्यामध्ये 293 नवी मतदान केंद्र, यामध्ये 9,000 यंत्र उपलब्ध। महापालिकांच्या महापौर पदासाठी 22 तारखेला जाहीर होणार सोडत। राज्यातील 29 महापालिका महापौर आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत। अवघे 3 दिवस उरल्यामुळे उत्सुकता शिगेला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि काँग्रेसची बैठक। अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक संपन्न। मुंबई शहरामध्ये अत्याधुनिक विहार भवन बांधलं जाणार। दिल्लीतील विहार भवनाप्रमाणे सर्व सुविधांनी हे युक्त असणार आणि या प्रकल्पामुळे बिहारमधील प्रवासी आणि रुग्णांना मोठा फायदाही होणार। अपक्ष निवडणूक लढलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी घेतली संदीप देशपांडेंची भेट। भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सोलापूरमधील 2ही देशमुख आमदारांची पुन्हा एकदा भेट। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर 2ही देशमुखांची ही भेट। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त। मुंबईच्या महापौर पदासंदर्भात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू। शिवसेनेचे नगरसेवक 2 दिवसांपासून ताजलँड्स अँड हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना सक्रिय। शिवसेना कुणाला घाबरत नसून नवीन आणि जुन्या नगरसेवकांमध्ये संवाद व्हावा, प्रशिक्षण मिळावं यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे वक्तव्य। संदीप जोशी यांचा तडकाफडकी राजकीय संन्यास। संदीप जोशी यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, कार्यकर्त्यांचा आग्रह। संदीप जोशी यांच्या कार्यालयामध्ये समर्थकांनी केली गर्दी। समर्थकांचा जोशी यांना आग्रह, निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी। सांगलीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। जिल्हा परिषद गटाच्या 61 आणि पंचायत समितीच्या 122 जागांसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार। मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये बैठक। प्रमुख पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित। मंत्री भुसेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी साधला संवाद। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या विधानसभेचे उमेदवार दत्ता गोरडे पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। नाशिकमध्ये भाजपा नगरसेवक शरद मोरे यांच्या मारहाण प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। आरोपींनी नगरसेवकाच्या घरी जाऊन केली होती मारहाण। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती। भाजप आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखती पूर्ण। कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून झेडपी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर काँग्रेस कमिटी इथं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात। नगरपालिकेतील विजयामुळे झेडपीसाठी भालके गटाकडे इच्छुकांचा ओढा। भगीरथ भालके यांनी घेतल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती। नगरपालिकेतील विजयानंतर भालके यांच्याकडे इच्छुकांचा ओढा। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेकडो लाडक्या बहिणींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। मागील 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे खात्यावर पडले नसल्यानं महिला नाराज।
ई-केवायसीची मुदत वाढवून देण्याची केली मागणी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये हप्ता न मिळालेल्या महिला यवतमाळ येथील महिला आक्रमक. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळत नसल्यानं महिलांचा आक्रोश. 12 फेब्रुवारीपासून देशव्यापी संपाचा अंगणवाडी सेविकांचा इशारा. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हिवाळी अधिवेशन काळामध्ये सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी. जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती अचानक बिघडली. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यानं बोऱ्हाडे यांच्यावर उपचार सुरू. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर गुजरात सीमेवरील अछाड आणि तलासरीपासून शेतकऱ्यांसह आदिवासींचा लाँग मार्च. विविध प्रश्नांसंदर्भात माकपच्या पुढाकारात 2 दिवसांचा हा लाँग मार्च. 1,500 पोलीस कर्मचारी तैनात. मेट्रो कामामुळे मुंबईमध्ये 44 तास पाणीबाणी. 20 जानेवारीपासून मुंबईतील काही भागांचा पाणी पुरवठा बंद. नियमित पाणी पुरवठ्याच्या वेळा सुद्धा बदलल्या जाणार. आज आणि उद्या कोल्हापूरमधला पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत असणार. कळमवाडी पाईपलाईनच्या कामासाठी पाणी पुरवठा हा विस्कळीत. 2 दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. भंडाऱ्याच्या विकासाला मिळणार नवी चालना. NH6 अंतर्गत मुजबी जुना कारधा दरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार. आमदार परिणय फुकेंकडून कामाची पाहणी. बीडच्या परळीमध्ये प्रभू वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे अपघाताचा धोका. नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यानं नगरसेविका मोगरकरांच्या मुलाकडून रस्त्याची दुरुस्ती. बीडमध्ये परळी ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी. सिकंदराबाद डिव्हिजनच्या सिनियर DCM शिफाली कुमार यांना या संदर्भातलं निवेदन. चांदीच्या दरानं ओलांडला 3 लाखांचा टप्पा. दरात किलोमागे 12,000 रुपयांची वाढ. दर प्रति किलो 3,01,000 रुपयांवर. सोन्याच्या दरातही तोळ्यामागे 2,000 रुपयांनी वाढ. प्रति तोळा 1,35,000 रुपये इतका दर असल्याची माहिती. वर्ध्याच्या सेलूमध्ये विधी सेवा महाशिबिर आणि योजनांचा महामेळावा पार. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशींसह अनेक मान्यवर उपस्थित. दरम्यान विविध शासकीय योजनांचा लाभ आणि प्रमाणपत्रांचं सुद्धा वितरण. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण सुरू. पक्षाचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटातील 2 नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्याची जोरदार चर्चा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार. सोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्यानं सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुद्धा सुनावणी पार पडणार. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही 21 जानेवारीला सुनावणी. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगर परिषदेसंदर्भात न्यायालय काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं. बीड आष्टीच्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मायंबामध्ये मौनी अमावस्येच्या निमित्तानं 3 दिवस यात्रेचा उत्सव. 7 लाख भाविकांकडून मच्छिंद्रनाथच्या संजीवन समाधीचं दर्शन आणि यात्रेच्या निमित्तानं गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई. माजी महापौरावरील हल्ल्याचा भिवंडी वकील संघटनेकडून निषेध. मयुरेश पाटील कुटुंबियांवरील हल्ला आणि कथित खोट्या गुन्ह्याविरोधात आक्रमक भूमिका. मराठी सन्मान यात्रेला खानापूर भागातील नागरिकांचा पाठिंबा. 26 जानेवारी रोजी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन सन्मान यात्रेची सुरुवात. छत्तीसगडच्या गरियाबंद सुरक्षा दलांना मोठं यश. 9 सक्रिय नक्षलवाद्यांकडून शस्त्रांसह आत्मसमर्पण. कुटुंबियांच्या भावनिक आवाहनानंतर नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण. गडचिरोलीच्या चुरमुराजवळ खासगी बस आणि एसटीचा भीषण असा अपघात. अपघातात 20 प्रवासी जखमी असल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र नाही. अकोल्यामध्ये भर दिवसा 25 वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून धारदार शस्त्र आणि लोखंडी पाईपला मारहाण. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी. हल्ला जुन्या वादातून झाल्याची माहिती. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये वाळूची चोरटी. वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांचा छापा. 5 ट्रॅक्टरसह 3 JCB ताब्यात. कारवाईमध्ये 89,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
धुळ्यामध्ये विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या मद्य तस्करांवर पोलिसांची कारवाईमध्ये ₹1.25 कोटी मुद्देमाल जप्त. मोहाडी नगर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भातला गुन्हा दाखल. अपमानास्पद हावभाव करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी प्रसिद्ध व्याख्याता हर्षिता ठाकूर यांच्यासह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. वडगाव ग्रामीण पोलिसात या संदर्भातला गुन्हा दाखल. नाशिकच्या जिल्हा रुग्णालय आवारात वकील तुषार दोदेंचा पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप. जिल्हा न्यायालयासमोर वकील संघटनेकडून निदर्शनं. पोलिसाला निलंबित करून तात्काळ अटक करा अशी मागणी. वर्ध्यातील वर्धा-मनेरी शिवारात 2 जिनिंगमधून अज्ञात चोरट्यांकडून 16 लाख रुपये लंपास. एका जिनिंगमधून 7 लाख तर दुसऱ्यामधून 9 लाखांची चोरी. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. बारामतीमध्ये पार पडलं भीमथडी घोड्यांचं भव्य प्रदर्शन. नागरिकांनी मोठ्या संख्येनं घेतला देशी घोड्यांचा आनंद. भीमथडी घोड्यांच्या वंशाचं जतन आणि संवर्धन व्हावं हा याचा मुख्य उद्देश. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील लाखमपूरमध्ये बिबट्याची दहशत. बंगल्यामध्ये घुसून बिबट्याची कुत्र्यावर झडप. सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधनातून कृष्णा या नावाच्या जांभळाची नवी जात विकसित. जांभळाच्या नव्या जातीला फेब्रुवारीमध्येच फळधारणा आणि या संशोधनामुळे जांभूळ उत्पादन महाराष्ट्रामध्ये आघाडीवर राहण्याची शक्यता. बारामतीमध्ये AI तंत्रज्ञान वापरल्यानं तुरीच्या पिकामध्ये मिळणार दुप्पट ते तिप्पट उत्पादन. शेतकऱ्याला दुबार पीक घेता येणं तर शक्य होणार. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या तज्ज्ञांचा हा सल्ला. बारामतीमध्ये शेतकऱ्यांचं हमखास उत्पन्न देणाऱ्या कांदा पिकाच्या उत्पादनामध्ये आता AI तंत्रज्ञानामुळे मोठा बदल होणार. प्रति एकर 25 ते 30 टनांपर्यंत कांदा उत्पादन होणार शक्य. बाजारामध्ये हिरव्या हरभऱ्याची आवक वाढल्यानं दरावर मोठा दबाव. किरकोळ बाजारामध्ये हिरव्या हरभऱ्याला 25 रुपये किलो दर आणि घाऊक बाजारामध्ये 60 ते 70 रुपयांपर्यंतचा दर प्राप्त. संत्र्याला 72,000 रुपये प्रति टन दर. संत्रा बाजारात 40 क्विंटलची आवक. सामान्य दर्जाच्या संत्र्यांना 52,000 रुपये प्रति टन दर प्राप्त. जालन्यामध्ये आंब्याचा मोहर बहरला. अनुकूल हवामानामुळे जालन्यामध्ये आंबा उत्पादनामध्ये वाढीची शक्यता. जालन्यातील आमराई डवरली बंपर उत्पन्नाची शेतकऱ्यांना अपेक्षा. वाशिमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये तेजी कायम. सोयाबीनला 5,000 ते 5,250 रुपये प्रति क्विंटल असा भाव. 3 वर्षांच्या मंदीनंतर दर 5,000 पार गेल्यानं शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा. मुंबईमध्ये जानेवारी अखेरपर्यंत थंडी कायम. फेब्रुवारीपासून उन्हाचा कडाका वाढणार. मुंबईसह राज्यात गारवा. गोंदियात निचांकी तापमानाची नोंद. विजांच्या कडकडाटाचा सॅटेलाइट आणि GPS यंत्रणेवर परिणाम. विजांच्या ऊर्जेमुळे आयनोस्फिअरमधील इलेक्ट्रॉन घनतेमध्ये मोठे बदल. विजांमुळे मोबाईल सिग्नलमध्ये व्यत्यय. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं हे संशोधन. वसई समुद्र किनाऱ्यापासून 66 नॉटिकल अंतरावर समुद्रामध्ये गोल रिंगण तयार झाल्यानं एकच खळबळ. मच्छीमारांची एक बोट अडकली मात्र सुदैवानं जीवितहानी यामध्ये नाही. पालघर भूकंप प्रवण क्षेत्र असल्यानं आपत्ती विभागाकडून तपासणीची मागणी. एप्रिलपासून UPIद्वारे PFचे पैसे काढणं आता शक्य होणार. PFचे पैसे काढण्यासाठी आता UPIची नवीन सुविधा उपलब्ध. UPIच्या माध्यमातून PF काढण्यावर 25,000 रुपयांची मर्यादा प्रस्तावित. राज्याचा TET निकाल जाहीर. निकालात 60% वाढ. TET परीक्षेचा निकाल उमेदवारांना आता ऑनलाईन बघता येणार. 21 जानेवारीपर्यंत नोंदवता येणार आक्षेप.